हाय, गुड इव्हिनिंग. कसे आहात तुम्ही? संध्याकाळी वाजले आहेत 6 आणि मला खूप भूक लागली होती. घरामध्ये माझ्या खाण्यासारखं काहीच नव्हतं. त्यामुळे सकाळची एक चपाती घेतली, तव्यावर छान गरम केली, भरभरून असं तूप लावलं, भरभरून साखर घातली आणि मस्त रोल करून खाल्ला. मी शाळेत जायचे त्यावेळेस माझी मम्मी मला अशा डबा द्यायची. म्हणजे माझ्या आवडीची भाजी नसेल तर ती अशी 2 चपात्या घ्यायची, साखर तूप लावायची आणि रोल करून मला द्यायची. मला खूप आवडते तूप साखर चपाती. एक रोल जरी खाल्ला ना की बस, बाकी काही नको. मस्त लागते, एकदम भारी. पोरं विघ्नेश आणि गौरी त्याच्या पप्पांबरोबर गार्डनला गेले आहेत. त्यामुळे मी घरात निवांत एकटीच आहे. पोरं घरात असली की करमत पण नाही आणि असल्यावर डोकंही खातात. काय आणलंय हे तू? तेव्हा विघ्नेश आला गार्डनवर काय आणलंय? आणि गार्डनमध्ये पडला, तो झोक्याला काय धडकून. खातो? तर त्याच्या डोक्याला खूप लागलं आहे. छान टेंगूळ आला काय आहे. लागलंय? हे पहा, किती टेंगूळ कसला मोठा आलाय? टेंगूळ आला आहे त्याला. पण त्याचं लक्ष काय खाण्यामध्येच होतं. त्याच्या पप्पांनी येता येता वडापाव घेऊन आले होते. विघ्नेशला आता वडापाव खूप आवडायला लागला आहे. पटापटा काय खोलू? त्याने मस्तपैकी वडापाव खाल्ला आणि वडापाव खाऊन झाल्यावर आम्ही रात्री गेलो होतो माझ्या घरी, म्हणजे माझ्या मम्मीच्या घरी. तिकडे गेल्यावर विघ्नेशची आणि माझ्या मम्मीची छान मस्ती चालू होती. विघ्नेशला तिकडे गेल्यावर फक्त खेळायला आवडतं, कोणाकडे राहायला आवडत नाही. त्याला काय खेळून काही नाही असं होतं तिकडे गेल्यावर. त्याच्यानंतर थोडंसं आतमध्ये गेले. माझी बहिणी काय बनवते बघत होते. तिला चालला होता स्वयंपाक आणि तिनं बनवलं होतं, ती बनवत होती मुलग्याचं कडा. बाहेर आल्या पोरांची छान मस्ती चालली आहे बघा. आमची गाडी चालली, बाय बाय. दोघंही छान खेळतात, दोघांना कोणी लागत नाही, ते कोणाला घेतही नाही मध्ये. दोघंच छान खेळतात.